काय ना, मी हे पुस्तक वाचते, खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही जर अतिशय मनापासून एखाद्या गोष्टीची इच्छा केलीत ना तर ती तुम्हाला मिळतेच. हेच मी सांगत होते अविनाशला. त्याला काय पटेना. म्हणाला ट्राय करून बघूया. म्हटलं हा. तर म्हणाला मला आत्ताच्या आत्ता निळा रंग पाहावासा वाटतोय. आणि गंमत म्हणजे तेव्हाच अदिती आली केबिन मध्ये निळ्या रंगाचा ड्रेस घालून. त्याच्यावर ताण म्हणजे कदम आले नंतर. कदम खरं तर आधीच येणार होते एक चेक घेऊन, पण त्यांच्या ऐवजी अदिती आली. कदमांच्या पुढे आली अदिती. कळते ना? जय, कळलं का जय तुला काय सांगते ते? अरे अविनाशचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता. जे घडलं ती चांगली साईन आहे असं नाही वाटत तुला? जय, अरे तुझ्याशी बोलतेय मी. हो हो. काय झालं? टेन्शन आहे का काही? नाही ना? मग विचारलंस का तिला? काय? अरे अदितीशी काही बोलणं झालं का? नाही हो. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे तुला जमेल तेव्हा विचार. अशी काही घाई नाहीये. मीच उगीच इम्पेशंट झाली ना. काय करणार, आई आहे ना. आपल्या मुलाच्या आयुष्यातला तो आनंदाचा क्षण बघायचा आहे मला. एनिवे, तुझ्या सवडीने बोल तिच्याशी. पण तिच्याशी बोलणं झालं की मला सांग. सांगशील ना? हो हो हो. ये तू आता. तुला बरीच कामं असतील. माझ्या डोक्यात आपला हाच विचार आहे. पण एवढं माझं काम कर. काय साई प्रसाद, काय काम चाललंय का? हा काका, संपन आता थोड्या वेळात. वा 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 वा. असं शांत बसून काम केलं ना की मग कुणालाच टेन्शन राहत नाही. वा नवरे, कसला मंत्र दिलाय तुम्ही. सॉलिड. एक मिनिट तिलोत्तमा मॅडम, आता ह्याच्यावर चर्चा करायची गरज नाहीये. ओके ओके. कळलं कळलं. आता काम करा, काम करतोय. काका काही काम होतं का माझ्याकडं? हो. साई प्रसाद मला सांग, विरारला जायला ट्रेनला गर्दी असते? नवरे, काय आज काय नवीन? म्हणजे स्वतःचं जनरल नॉलेज वाढवताय का त्याचं चेक करताय? मी साई प्रसादला प्रश्न विचारलाय तेव्हा त्यानंच उत्तर दिलेलं बरं. काका लय गर्दी असते या वेळेला. मग विरारला एखादी डायरेक्ट बस आहे का? डायरेक्ट बस नाही. टॅक्सीनी जायला किती खर्च येईल? टॅक्सी अजून तुम्ही कधी गेलोच नाही टॅक्सीने. कोणाला माहितीये का? नवरे, एक मिनिट. साई प्रसादला प्रश्न विचारलाय, त्यांनी उत्तर दिलं तर बरं होईल.
येस. हा प्रश्न मी सगळ्यांनाच विचारलाय. हो का? सॉरी. नवरे परीक्षा घेतात सगळ्यांची. कोणी सांगणार आहे का? येस सर. 1200 रुपये होतील. नाही पण ट्रॅफिक असतं ना संध्याकाळी म्हणून. पण एक सांगू का, ट्रेननी तसा काही फार प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे गर्दी असली तरी फार तर अंधेरी बोरिवली पर्यंत. त्याच्यानंतर उभं राहायला जागा मिळेलच नाही का? पण तोपर्यंत काय? मग काय तरंगत राहायचं. एकदा आत गेल्यानंतर आपले पाय काय डब्याला लागत नाहीत आणि सगळेच काय स्वतःच्या पायावर उभे नसतात. वा वा काका, क्या बात आहे. वा वा. नाही आणि नवरे काय असतं माहितीये का, फुल सर्व्हिस असते आपल्याला. म्हणजे तुम्ही असं डब्याच्या दाराशी उभं राहायचं आणि मग गर्दीच आपल्याला आत ढकलते. आणि मग नंतर गर्दीच आपल्याला बाहेर उतरवते. आतमध्ये नेऊन काय नवरे, पण नेमका विचार काय तुमचा? नाही म्हणजे जयराम रोज विरारवरून अपडाऊन करतो म्हणून त्याच्यासाठी कार बिल देत आहे की काय? बिचारा, खरं तर त्याला ब्रेवरी अवॉर्डच द्यायला पाहिजे. काय रे जय? जय सर, तुम्ही विरारला जाता ना? म्हणजे ट्रेनला गर्दी वगैरे असते ना? हो, पण मला सवय. नक्की? हो. मग आज विरारला जाताना मी तुमच्या बरोबर येईन. माझं एक काम आहे तिकडे. निघताना सांगा मला. नाही, नको. का? नाही म्हणजे मला ऍक्च्युली वडाळ्याला जावं लागणार आहे. माझं एक पर्सनल काम आहे. मग ते उद्या करा. नाही, मला ते उद्या नाही करता येणार. आधीच खूप पोस्टपोन झालंय, त्यामुळे मला ते आजच करावं लागेल. सॉरी. काय काम आहे? पर्सनल आहे म्हणालो ना मी. सॉरी. अरे 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 नवरे, आता काय होणार तुमचं? त्यात काय एवढं? जातील किती? जातील? हो हो, जाईन मी, जाईन. मी काही कुकुला बाळ नाहीये. काय ट्रेनला खूप गर्दी असते ना, तेव्हा सोबत असली की बरं पडतं. नवरे, तुम्ही एक काम करा ना, ठाण्यावरून घोडबंदर मार्गे जा ना. हा, नाहीतर एखाद दिवस सरळ टॅक्सीनीच जा ना तुम्ही. हो मग काय, ऊन किती होणार आहेत नवरे, जात असच. नाही तर काय. नवरे, मी काय म्हणते, अजून एक ऑप्शन आहे. रस्त्यात उभे राहा आणि लिफ्ट मागा. ते लोक पोचवतील तुम्हाला. म्हणजे ते लोक पोचवतील तुम्हाला विरारला. एक मिनिट नवरे, तुम्ही एक काम करा. हे बघा, मला कोणी काही सांगू नका. माझा मी जाईन. ओके? असं काय? नाही म्हणजे जर काय एकट्यालाच जायचं होतं तर मग विचारलंच कशाला, नाही का? आज ऑफिस सुटल्यावर भेटू. काहीतरी महत्वाचं बोलायचंय. लकी ड्रेस. आज बघ ना, याच ड्रेसमुळे काय गंमत घडली. तुला माहिती आहे ना, मी आणि अरविंद काका एकाच रंगाचे कपडे घालून आलो होतो. आम्ही दोघही सरांच्या केबिन मध्ये गेलो होतो. म्हणजे आधी मी गेले होते तेव्हा सर फक्त बघत होते माझ्याकडे. मला काहीच कळलं नाही रे.
आणि मग जेव्हा अरविंद काका आले तेव्हा आमच्या दोघांचे सेम रंगाचे कपडे बघून सर हसायला लागले. अरे ते बँडवाले म्हणतात ना तसं. नाही आदिती, तुला ही सगळी गंमत वाटते, पण ह्या सगळ्याचा एक भलताच अर्थ आहे. म्हणजे तू केबिन मध्ये गेलीस तेव्हा अविनाश सर तुझ्याकडे बघत होते, आऊही बघत होत्या. हो. आऊंच्या म्हणण्याप्रमाणे त्या सध्या एक कुठलं तरी पुस्तक वाचतात. त्यात असं लिहिलंय की तुम्ही जर का मनापासून एखादी गोष्ट मागितली तर ती तशी घडते. म्हणजे त्या अविनाश सरांशी हे सगळं बोलत असताना अविनाश सरांनी निळा रंग बघण्याची इच्छा व्यक्त केली आणि नेमकी तेव्हाच तू हा ड्रेस घालून त्यांच्या समोर गेलीस. त्यामुळे आऊंनी या सगळ्यातनं वेगळाच अर्थ काढलाय. काय जय, मला या सगळ्याची कल्पना नव्हती रे. मी हो, मला माहिती आहे आदिती, ऑब्व्हियसली तुला काही कल्पना नव्हती. आणि तू म्हणतेस ना अविनाश सर नंतर अरविंद काकांकडे बघून हसले. ते फक्त त्यांचा हा विषय आधी झाला होता आणि नेमके तुम्ही दोघं एकाच रंगाचे कपडे घालून आलात म्हणून हसले असावेत. आणि हा लकी ड्रेस मी परत कधी घालणारच नाहीये. अरे बरं मला सांग, तुला कसं कळलं? आऊंनी सांगितलं. म्हणजे त्या सहज बोलता बोलता बोलून गेल्या, पण मला खूप टेन्शन येत आहे. आऊ आता सारखं मला काही ना काहीतरी विचारत राहणार. मला काहीतरी उत्तर द्यावं लागणार आहे त्यांना. ओके जय, तू आऊंना सांग मी लग्नाचा विचार सुद्धा करत नाही. हा म्हणजे इनडायरेक्टली तू माझा नकार करून टाक ना. अर्थात आदिती, पण मला वेळ बघून हे सांगावं लागणार ना. मला मान्य आहे थोडं लवकर करण्याची गरज आहे. नाही म्हणजे मला म्हणायचं की तू असं काहीतरी रिझन दे म्हणजे त्या परत हा विषय काढणारच नाही. आणि आऊंच्या मनातून एकदा हा विषय निघून गेला की हा विषय संपला असं समज. मग तुलाही पुन्हा पुन्हा त्यांना काही सांगावं लागणार नाही. जय, मग आपण आधी सारखं आऊन बरोबर वावरू शकू, बोलू शकू. हे पटतंय मला. कमाल आहे ना, हा विचार माझ्या डोक्यात आधी का नाही आला? कारण तू फक्त माझाच विचार करत होतास म्हणून. बरं चला आता निघूया. हे आदिती, आपण प्लीज आज रिक्षाने जाऊया. नवरे काका वेस्टर्ननी विरारला जाणार आहे. उगाच रिस्क नको. हो चल.
जय सरांना तर वडाळ्याला जायचं होतं. मग ते इथं काय करतायत? आणि तेही आदिती मॅडम सोबत. हे चलो चलो, वो रिक्शा का पाठलाग करो. वो रिक्शा का. नाही, तू बोलतेस ते पटतंय मला. तर उद्या बघू काय ते. अरे लवकर चलो ना, लवकर जरा पटापटा चलाओ. हाँ अरे इतना जल्दी बोले तो मुझे क्या वर पहुंचाएगा क्या तू? हाँ चल लवकर चल, लवकर चल. अरे चलो ना पटापट, ते जातील. अरे तू क्या मानुस है क्या है रे तू? डोके पे पड़ गया है क्या तू? हाँ? अरे उसके पुढे आएगा तो तू पाठला कैसे करेगा? हम लोगों को उस रिक्शा का पाठला करना है. पाठला कहने पीछे पीछे जाना है. पीछे बस 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 भैया. कितना हुआ? 110. चल, थैंक यू. थांबा 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 थांबा. आदिती मॅडम इथं राहतात, तर मग जयसर इथं काय करतायत? जय सरांना तर वडाळ्याला जायचं होतं ना. अच्छा, म्हणजे मला खोटं सांगितलं यांनी. आता उद्या सगळं सत्य कसं बाहेर काढतो ते बघाच आता. ए चल रे. ओके, येस, थँक्यू. नवरे, अहो काय झालं? 3दा जयच्या केबिन जवळ जाऊन आलात. जयराम आलेत का नाही ते बघत होतो. अहो आला की कळेलच ना तुम्हाला. तो काय लपून बसणार आहे का? थट्टा नकोय. नवरे, चातकांनी पावसाची वाट बघावी तशी जयची वाट का बघताय तुम्ही? काय परत प्रमोशन वगैरे देताय की काय जयला? कळेल, सगळं कळेल. अहो नवरे काका, कळणारच आहे तर सांगून टाका ना आत्ताच. नाही सांगणार.
कॉन्फिडेन्शियल आहे ना, काय नवरे है ना? नवरे काका, तुमचं काही काम होतं का जयकडे? म्हणजे मला सांगा, मी करते. नाही, जयराम सर येऊ देत ना, ते आल्यानंतर कळेलच तुम्हाला. मग काय नवरे, काल विरारला बरोबर पोहोचलात ना? नाही, भलतीकडेच पोचलो. म्हणजे कुठे पोहोचलात? पोचलो एके ठिकाणी. म्हणून गर्दीच्या वेळेस जाऊ नये. हा बघा, आलाच जयराम. जय, अरे काय तुझ्यामुळे नवरे भलतीकडेच पोचले. तू गेला असतास त्यांच्या बरोबर तर विरारला पोचले असते ना, व्यवस्थित काम झालं असतं त्यांचं. आता त्यांना कदाचित ट्रेन मध्ये चढताही आलं नसेल. काय नवरे, डब्यामध्ये तरंग होता का डब्याला टेकले पाय? सायलेन्स. जयराम, काल तुम्ही कामासाठी आपलं तुमच्या पर्सनल कामासाठी वडाळ्याला गेला होतात ना? काम झालं का?